मित्रांनो, सनातन हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला सर्वात जास्त महत्त्व आहे. याची सर्वात पहिली पूजा भगवान विष्णूंनी केली होती. भोले कन्हैया म्हणतात की ज्या प्रकारे देवी लक्ष्मीमुळे वैकुंठाला ऐश्वर्य प्राप्त आहे, त्याच प्रकारे वैकुंठाला तुळशीमुळेच पवित्रता प्राप्त आहे. पृथ्वी लोकावर ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असेल, त्या ठिकाणी कधीही वाईट गोष्टींचा वास होणार नाही. असे स्थान सर्वात पवित्र असेल. याच कारणामुळे आपण आपल्या घरात तुळशीचे रोप अवश्य लावले पाहिजे. तुळशीजवळ दिवा लावल्याने काय होते, चला या प्राचीन महान कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया, जी भगवान भोलेनाथांनी देवी पार्वतीला ऐकवली आहे. मित्रांनो, एकदा देवी पार्वती भगवान भोलेनाथांजवळ येऊन त्यांना विचारू लागल्या, हे स्वामी, तुम्ही मला तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आहे, पण तुळशीजवळ दिवा लावण्याचे काय महत्त्व आहे? रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो? यामुळे मनुष्याला कोणते फळ मिळते? तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे? आणि दिवा लावताना कोणत्या मंत्राचा उच्चार करावा? कृपया मला सविस्तर सांगा. भगवान भोलेनाथ म्हणतात, हे देवी, आज तू समस्त जगाच्या कल्याणाच्या भावनेने खूपच उत्तम प्रश्न विचारला आहेस. तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो, ज्यामुळे तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने जे फळ मिळते, त्याचेच वर्णन मी या कथेत करेन. म्हणून तू ही कथा लक्षपूर्वक ऐक. ही कथा लक्षपूर्वक पूर्ण ऐकल्यानेच मनुष्याला 100 वर्षांपर्यंत तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते. देवी पार्वती म्हणतात, हे प्रभू, मी कथा ऐकण्यासाठी उत्सुक आहे. कृपया तुम्ही ही कथा मला सांगा. मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन. तेव्हा भगवान भोलेनाथ देवी पार्वतीला ती कथा सांगू लागतात. हे देवी, पूर्वीच्या काळातील गोष्ट आहे. दक्षिण दिशेला कावेरी नावाची एक खूप मोठी नदी आहे. त्याच नदीच्या काठी अवंतिका नावाचे एक अत्यंत सुंदर नगर वसलेले आहे. त्याच नगरात कन्हैया लाल नावाचे एक ब्राह्मण राहत होते. ते अत्यंत गुणवान, चारित्र्यवान, धर्मकार्य करणारे आणि वेदांच्या मार्गावर चालणारे होते. त्याने सर्व शास्त्रांचा अभ्यास केला होता. त्याच ब्राह्मणाला एक पत्नी होती, जिला लोक दुराचारिणी म्हणत असत, कारण तिची कर्मे तिच्या नावाप्रमाणेच होती. ती नेहमीच आपल्या पतीचा अपमान करत असे, आपल्या पतीबद्दल वाईट बोलत असे, पतीला भयंकर दुःख देत असे, पतीसाठी कधी भोजन बनवत नसे. तिने आपल्या पतीसोबत कधी शयन केले नाही, कधी त्याच्यासोबत प्रेमाने व्यवहार केला नाही. पतीचे मित्र आणि कुटुंबातील लोक घरी आले तर ती स्त्री त्यांचा अपमान करून त्यांना हाकलून देत असे आणि स्वतः कामभावनेने उन्मत्त होऊन निरंतर इतर व्यभिचारिणी स्त्रियांसोबत फिरत त्याने सर्व शास्त्रांचा अभ्यास केला होता. त्याच ब्राह्मणाला एक पत्नी होती, जिला लोक दुराचारी म्हणत असत, कारण तिची कर्मे तिच्या नावाप्रमाणेच होती. ती नेहमीच आपल्या पतीचा अपमान करत असे, आपल्या पतीसाठी वाईट शब्द वापरत असे, पतीला भयंकर दुःख देत असे, पतीसाठी कधी भोजन बनवत नसे. तिने आपल्या पतीसोबत कधी शयन केले नाही, कधी त्याच्यासोबत प्रेमाने व्यवहार केला नाही. पतीचे मित्र आणि कुटुंबातील लोक घरी आले तर ती स्त्री त्यांचा अपमान करून त्यांना हाकलून देत असे आणि स्वतः कामभावनेने उन्मत्त होऊन सतत इतर व्यभिचारी स्त्रियांसोबत फिरत असे. तिचे मन पतीला सोडून परपुरुषांमध्ये लागलेले असे. तिने कधी आपल्या पतीशी प्रेमपूर्वक बोलले नाही, परंतु परक्या सुंदर पुरुषांसोबत बसून गप्पा मारत असे. परपुरुषांना मोहित करण्यासाठी सजधज करून गावात फिरायला जात असे.
कधी ती वनात एखाद्या वृक्षाखाली उभी राहून सुंदर पुरुषांची वाट पाहत असे आणि एखाद्या दुष्ट पुरुषाला मोहित करून त्याच्यासोबत भोगविलास करत असे. एक दिवस कन्हैयालालने आपल्या पत्नीला सांगितले, हे भद्रे, तुझे हे आचरण योग्य नाही. अशा प्रकारे पाप केल्याने तुझेच अहित होईल. म्हणूनच तू आत्तापासून हे सर्व वाईट काम करणे सोडून दे. तुझ्या या प्रकारच्या व्यवहारामुळे मला खूप दुःख होत आहे. तेव्हा त्या दुराचारी स्त्रीने म्हटले, माझ्या कोणत्या पापांमुळे माझे तुझ्यासारख्या भिकायासोबत लग्न झाले आहे? माझ्या मागील जन्मात मी पापट केले असावे, म्हणूनच मला असा गरीब नवरा मिळाला आहे. तू माझी कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस. मला विवशतेमुळे तुझ्या या झोपडीत राहावे लागते. भीक मागून आणलेले अन्न खावे लागते. आता यापुढे मी हे कष्ट सहन करणार नाही. एखाद्या दिवशी मी तुला सोडून नक्कीच निघून जाईन. तुझ्यासोबत राहिले तर या जन्मातही माझ्याकडून पापट होतील. म्हणूनच आता मी दुसऱ्या एखाद्या धनवान पुरुषाशी लग्न करेन. कन्हैयालालने आपल्या पत्नीला म्हटले, हे प्रिये, तू अशा प्रकारचे अपशब्द बोलू नकोस. अशा प्रकारे आपल्या पतीला सोडून जाण्याचा विचार मनातून काढून टाक. जी स्त्री आपल्या पतीला सोडून परक्या पुरुषाकडे जाते तिचे अहित होते. तिला नरकात जावे लागते. त्या दुराचारी पत्नीने म्हटले, नरकात तुम्हाला जावे लागेल, कारण तुम्ही कोणतेही कामधंदा करत नाही, भीक मागून खाता आणि मलाही खोटे खाऊ घालता. पत्नीला दुःखी आणि असंतुष्ट ठेवणारा पतीही नरकातच जातो आणि तुमचे घर नरकाच्या शिक्षेपेक्षा कमी नाही. तुमच्यासोबत या घरात राहण्यापेक्षा मी नरकात जाऊन राहीन. अशा प्रकारे त्या कन्हैयालालच्या पत्नीने अनेक प्रकारच्या कटू वचनांनी आपल्या पतीचा अनादर केला आणि त्याला अपमानित केले. भोलेनाथ म्हणतात, हे देवी, जी स्त्री आपल्या पतीचा अनादर करते, जी आपल्या पतीचा अपमान करते, तिच्या घरात दुर्भाग्यच येते. पतीला सोडून परक्या पुरुषाकडे जाणाऱ्या स्त्रीला नरकात दंड नक्कीच भोगावा लागतो. आता पुढे ऐका, त्या दुराचारी स्त्री सोबत काय होते. एक दिवस ती दुराचारी स्त्री वनात जाऊन एका वृक्षाखाली उभी राहिली. तिचे मन कामवासनेने भरलेले होते. ती एखाद्या सुंदर कामी पुरुषाची वाट पाहत होती, परंतु खूप वेळ होऊनही त्या ठिकाणी कोणताही पुरुष आला नाही. त्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आणि प्रियकराच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागली. त्या दिवशी तिचे सर्व परिश्रम व्यर्थ गेले. ती तिथे उभी राहून अनेक प्रकारच्या गोष्टी बोलून विलाप करू लागली. हाय हाय, आज तर या मार्गाने कोणताही सुंदर पुरुष आला नाही. आता मी माझी कामशांती कशी करू? आजची रात्र कशी जाईल? कोण माझ्या या सुंदर शरीराचा उपभोग घेईल? माझी जवानी आणि सौंदर्य विनाकारणच नष्ट होत आहे. कोणीही या सुंदर शरीराला मिळवण्याची इच्छा करत नाही. आता मी कुठे जाऊ? कोण मला आपलेसे करेल? कोण माझ्यासोबत भोग विलास करेल? माझा पती तर मूर्ख आहे, परंतु आता असे वाटते की हे जगच मूर्ख पुरुषांनी भरलेले आहे. इतक्या सुंदर स्त्रीला कोणीही मिळवू इच्छित नाही. मी इतकी सुंदर आहे की देवही मला मिळवण्याची इच्छा करतील, पण हे जग तर पापी आणि क्षुद्र पुरुषांनी भरलेले आहे, जे माझ्यासारख्या अप्सरा सुंदर स्त्रीकडे दुर्लक्ष करत आहेत. हे देवा, जर एखादा सुंदर, बलवान आणि पराक्रमी पुरुष असेल तर त्याला माझ्याकडे पाठवा. तो माझे भक्षण जरी करेल तरीही मी आनंदाने त्याचे आलिंगन करेन. भगवान भोलेनाथ म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे ती स्त्री मोठ्याने विलाप करू लागली. त्याच जंगलात एक भयानक वाघ राहत होता. त्या पापिणी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि उडी मारून त्या स्त्रीचे भक्षण करण्यासाठी तिच्या जवळ आला. त्या वाघाचे नाव होते ध्वंस. ध्वंसचे रूप अत्यंत भयानक होते. त्याचे शरीर काळ्या आणि नारंगी पट्ट्यांनी युक्त होते, जे जंगलाच्या छायेत मिसळून जात होते. त्याचे डोळे अंगारासारखे लाल होते, जे अंधारातही चमकत होते.
त्याच्या जबड्यातून लांब तीक्ष्ण दात बाहेर आलेले होते, जो कोणत्याही जीवाला फाडण्यासाठी पुरेसे होते. त्याची खोल गर्जना संपूर्ण जंगलात घुमत होती, ज्यामुळे आसपासचे जीव थरथर कापत होते. धोंसची लांब मजबूत शेपूट त्याच्या ताकदीचे प्रतीक होती. तो आपल्या मांसल बलिष्ठ पायांनी जंगलात वेगाने धावू शकत होता. धोंसचे संपूर्ण शरीर शक्तिशाली स्नायूंनी भरलेले होते, ज्यामुळे तो एकाच झटक्यात आपल्या शिकारीला जमिनीवर पाडू शकत होता. त्याच्या नाकातून वारंवार गरम श्वास बाहेर पडत होते, जणू काही तो प्रत्येक क्षणी आपल्या पुढील शिकारीच्या शोधात होता. धोंसचे एकमेव लक्ष्य त्या पापी आणि दुराचारी लोकांचे भक्षण करणे होते, ज्यांना त्याच्या नियतीने त्याला सोपवले होते. त्या भयंकर वाघाला आपल्या समोर उभे पाहून त्या स्त्रीला घाम फुटला. ती भयाने थरथर कापू लागली. ती स्त्री काही करते इतक्यातच त्या वाघाने आपल्या पंजाने तिला जखमी केले आणि ती स्त्री जमिनीवर पडली. जमिनीवर पडताच ती स्त्री ओरडत म्हणाली, "अरे वाघा, तू कशासाठी येथे आला आहेस? मला का मारत आहेस? मी येथे माझ्या प्रियकराला शोधत होते. तू मला सोडून दे. माझे भक्षण करून तुला काय मिळेल?" त्या स्त्रीचे हे बोल ऐकून तो भयंकर वाघ क्षणभर थांबला आणि हस्त म्हणाला, "हे दुष्टे, आज विधात्याने तुला माझे भक्ष्य बनवले आहे. तुझ्यासारख्या पापी स्त्रियांचे भक्षण करणे हेच माझे काम आहे. तेव्हाच मला या शरीरातून मुक्ती मिळेल." ती स्त्री म्हणाली, "हे वाघा, तू कोण आहेस? मला खरे खरे सांग. तुला कोणत्या कारणामुळे वाघ व्हावे लागले आणि तू माझ्यासारख्या स्त्रियांचे भक्षण का करतोस? आधी मला सर्व काही सांग आणि मग माझे भक्षण कर." मग धोंस नावाचा तो वाघ म्हणाला, "हे पापिणी, मी तुला माझ्या पूर्वजन्माची कथा सांगतो की कोणत्या कारणामुळे मला वाघ व्हावे लागले. पूर्वीच्या काळातील दक्षिण देशात अमला पहा नावाची एक पवित्र नदी वाहत होती. त्याच नदीच्या काठी मुनी पर्णा नावाची एक नगरी वसलेली होती. ही नगरी आपल्या सुंदर मंदिरांसाठी, शांत वातावरणासाठी आणि धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध होती. तेथे एका ब्राह्मणाचे कुटुंब राहत होते. मी त्या कुटुंबात जन्माला आलो होतो. माझे नाव वेदानंद होते. माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते, जे यज्ञ, हवन आणि धार्मिक विधींचे पालन करत होते. त्या वाघाने पुढे म्हटले, "हे स्त्री, मी माझ्या किशोरवयात वेदांचा अभ्यास केला आणि यज्ञ इत्यादी धार्मिक कार्यांमध्ये पारंगत झालो. पण जसा जसा मी मोठा झालो, माझ्या मनात धनाचा लोभ वाढत गेला. अनेक यज्ञांचे आयोजन केले, पण ते यज्ञ धार्मिक उद्देशाने नव्हते, तर धन मिळवण्यासाठी होते. मी पाप्यांच्या तावडीत होतो, जे अधर्मी होते आणि त्याचे भोजन करत असे. मी पैशाच्या लोभाने त्यांच्या इतर कामांनाही पाठिंबा दिला. धर्माच्या मार्गावरून भरकटत असताना मी अशा वस्तूंचे दान स्वीकारले जे ब्राह्मणांनी घेऊ नये. माझे मन इतके लोभी झाले होते की मी बहाण्याने इतरांकडून पैसे घेत असे आणि मग ते कधीच परत करत नसे. मी अनेक प्रकारचे कपट केले आणि अशा प्रकारे पाप करत अनेक वर्षे गेली. वेळेनुसार माझे शरीर कमजोर झाले, केस पांढरे झाले, डोळे अंधुक झाले आणि तोंडातील दात पडले. परंतु पैशाचा लोभ अजूनही माझ्या मनातून गेला नाही आणि मी पाप करत राहिलो. त्या वाघाने आपल्या दुःखी स्वरात पुढे म्हटले, "एक दिवस पैशाच्या लालसेने मी पुन्हा नदीच्या किनारी गेलो. तिथे मी इतर धूर्त ब्राह्मणांसोबत मिळून लोकांना फसवले. आम्ही सर्वांनी खोट्या मंत्रांचे उच्चारण केले आणि विधी विधानाशिवायच देवी देवतांचे पूजन केले. याचा उद्देश केवळ अधिक धनदानात प्राप्त करणे हा होता. आम्ही
लोकांना धर्माच्या नावावर फसवले। त्या दिवशी मी खूप धन जमा केले, पण त्याच वेळी माझ्यासोबत एक भयानक घटना घडली। मी त्याच दिवशी नदीच्या काठी बसलो होतो, तेव्हा एक आजारी आणि भटकणारा कुत्रा माझ्या जवळ आला। मी त्याला हाकलून दिले, पण तो रागाने येऊन माझ्या पायाला चावला। मी बेशुद्ध होऊन तिथेच पडलो। त्याच क्षणी माझे प्राण निघून गेले। माझ्या मृत्यूनंतर यमाचे 2 दूत प्रकट झाले। ते काळे आणि भयानक रूपाचे होते आणि त्यांच्या हातात साखळ्या होत्या। त्यांनी मला पकडले आणि यमपुरीकडे घेऊन गेले। यमपुरीमध्ये मला यमराजा समोर उभे केले। यमराजाने आपल्या दिव्य सिंहासनावरून चित्रगुप्ताला आदेश दिला की त्यांनी माझ्या कर्मांचा लेखाजोखा सादर करावा। चित्रगुप्ताने मोठ्या गंभीर स्वरात सांगितले, हे धर्मराज, हा ब्राह्मण ज्याचे नाव वेदानंद होते, त्याने आपल्या जीवनात घोर पाप केले आहे। त्याने धर्माच्या नावावर लोकांना फसवले, खोट्या मंत्रांचा उच्चार करून यज्ञ केले आणि देवाचा अपमान केला। हा धनाच्या लालसेपोटी धर्मापासून दूर झाला। त्याने कधीही धर्माचे पालन केले नाही, म्हणूनच हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास योग्य आहे। मग यमराजाने आपल्या दूतांना आदेश दिला, या पापीला नरकाच्या अग्नीत टाका। हा तिथे जाऊन आपल्या कर्मांचे फळ भोगेल। यानंतर मला नरकाच्या भयंकर अग्नीत टाकले गेले। अनेक वर्षे मी तेथील यातना सहन केल्या। माझ्या आत्म्याला भयंकर वेदना सहन कराव्या लागल्या। अनेक वर्षांच्या शिक्षेनंतर माझ्या पापांमुळे मला वाघाचे शरीर प्राप्त झाले आणि मी या दुर्गम वनात निवास करू लागलो। ध्वंसने आपली कथा संपवताना सांगितले, माझ्या पूर्वजन्मातील पापांचे प्रायश्चित्त करत मी संकल्प केला की मी कधीही महात्मा साधू पुरुष किंवा सती स्त्रियांचे भक्षण करणार नाही। मी केवळ त्या पापी, दुराचारी आणि कुलटा स्त्रियांचेच भक्षण करतो ज्यांनी आपल्या जीवनात अधर्माच्या मार्गावर चालून इतरांना दुःख दिले आहे। मला विश्वास आहे की असे केल्याने मला माझ्या पापांपासून मुक्ती मिळेल आणि मी या शरीरातून लवकरच मुक्त होईन। भोलेनाथ म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे त्या वाघाने आपल्या पूर्वजन्माचे वृत्तांत सांगितले आणि त्या स्त्रीला म्हणाला, हे पापिनी, तुझ्या आचरणावरून तू कुलटा दिसतेस। आपल्या पतीला सोडून तू या वनात इतर पुरुषांसोबत भोग विलास करण्यासाठी आली आहेस, म्हणूनच आज तू माझा घास नक्कीच बनशील। इतके बोलून त्या वाघाने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या पापी स्त्रीला मारून तिला खाल्ले आणि मग तो वाघ त्या ठिकाणाहून निघून गेला। त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे 2 दूत प्रकट झाले आणि त्या पापिनी स्त्रीला उचलून स्वयंमनीपुरीमध्ये घेऊन गेले। तिथे तिला यमराजा समोर उभे केले गेले। मग चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा लेखाजोखा काढत यमाला सांगितले, हे धर्मराज, ही स्त्री तर अत्यंत पापिनी आहे। तिने घोर पाप केले आहेत। तिने व्यभिचार केला आहे। तिने आपल्या पतीची कधी सेवा केली नाही। आपल्या पतीला विसरून परपुरुषांसोबत भोग विलास करत असे। तिच्या पापांना ऐकून यमराज अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला अग्नीने भरलेल्या कुंडात टाकण्याचा आदेश दिला। यमराजांचा आदेश ऐकून ती स्त्री खूप घाबरली आणि मग ती दुराचारी स्त्री यमराजांना म्हणाली, हे धर्मराज, कृपया मला माझ्या पापांसाठी क्षमा करा। मी हे अजाणतेपणे पाप केले आहे। कृपया मला प्रायश्चित्त करण्याची संधी द्या। यमराज म्हणतात, हे स्त्री, तू जी पापे केली आहेस ती निंदनीय आहेत। तुझ्या पापांसाठी कोणतेही प्रायश्चित्त नाही। जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करते, आपल्या पतीला सोडून
परपुरुषासोबत संबंध ठेवते तिला निश्चितच नरकात जावे लागते. म्हणूनच आता तुला नरकाच्या यातना भोगाव्याच लागतील. मग यमराजांनी आपल्या दूतांना सांगितले, हे दूतांनो, या पापी स्त्रीला घेऊन जा आणि तिला भयंकर नरकात टाका, ती त्याच योग्य आहे. मग यमाचे दूत त्या स्त्रीला नरकात घेऊन जातात. मग अनेक वर्षांपर्यंत तिला उकळत्या तेलाच्या कुंडात शिजवले गेले. मग तिला काढून रौरव नावाच्या नरकात टाकले गेले. अशा प्रकारे तिला अनेक वर्षांपर्यंत वेगवेगळ्या नरकात टाकले गेले. नरकात कष्ट भोगल्यानंतर ती महापापिनी स्त्री पुन्हा पृथ्वी लोकावर येऊन चांडाळणीच्या रूपात जन्माला आली. चांडाळाच्या घरात जन्म घेऊन ती पुन्हा अनेक पापे करू लागली, व्यभिचार करू लागली, अनेक पापी पुरुषांसोबत संबंध ठेवू लागली. मग काही काळानंतर पूर्व जन्मातील पापांमुळे तिला कुष्ठरोगाचा आजार झाला आणि ती भयानक वेदना सहन करू लागली. तिचे अंग जळू लागले, तिच्या डोळ्यांना वेदना होऊ लागल्या. हे दुःख सहन करत ती दिवस घालवू लागली. मग एक दिवस ती तीर्थात स्नान करण्याच्या उद्देशाने अंतपुरात गेली. तिथे ती एका आश्रमाबाहेर राहू लागली. त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते. इतर स्त्रियांना तिथे तुळशीजवळ दिवा लावताना पाहून त्या पापी स्त्रीला मोठे आश्चर्य वाटले. मग एक दिवस तिथे राहणाऱ्या एका साधूला त्या स्त्रीने विचारले, हे साधू महाराज, हे कोणते रोप आहे आणि या स्त्रिया याखाली दिवा का लावत आहेत? तेव्हा त्या साधूने सांगितले, हे कल्याणी, हे अत्यंत पवित्र तुळशीचे रोप आहे. याच्या दर्शनानेच संकटांचा नाश होतो. या तुळशीला पाणी दिल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते आणि या पवित्र रोपाजवळ दिवा लावल्याने सर्व पाप नष्ट होतात. त्या साधूचे बोलणे ऐकून त्या स्त्रीला खूप आनंद झाला आणि तिने साधूला विचारले, हे साधू महाराज, जर एखादी अत्यंत पापी स्त्री देखील याजवळ दिवा लावेल तर तिची पापे नष्ट होतील का? तो साधू म्हणाला, हे पुत्री, हे सत्य आहे. जर एखाद्या स्त्रीने घोर पाप केले असले तरी तिची पापे नष्ट होतात. तिच्या सर्व जन्मांची पापे देखील तुळशीजवळ दिवा लावल्याने नष्ट होतात. परंतु हे पुत्री, तू कोण आहेस आणि कोणत्या कारणाने हा प्रश्न विचारत आहेस? ती स्त्री म्हणते, हे साधू महाराज, मी पापिनी आहे. मी व्यभिचार केला आहे आणि अनेक प्रकारचे पाप केले आहेत. माझ्या पापांमुळेच माझी अशी दुर्दशा झाली आहे. कृपया मला पापांपासून मुक्तीचा उपाय सांगा. साधू म्हणतात, हे पुत्री, आतापासून तू नित्य या तुळशीजवळ दिवा लाव. तुझे समस्त पाप आणि दोष समाप्त होतील. त्या साधूचे बोलणे ऐकून त्या पापी स्त्रीनेही तेच केले. तिने तुळशीच्या रोपाजवळ एक दिवा लावला. या प्रकारे ती स्त्री नित्य त्याच ठिकाणी तुळशीजवळ दिवा लावू लागली. मग एक दिवस ती स्त्री संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावू लागली. तेव्हा त्याच वेळी तिचे हृदय खुटल्याने तिचा मृत्यू झाला आणि ती तिथेच जमिनीवर पडून राहिली. मग यमराजाचे 2 दूत त्या स्त्रीला यमलोकात घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले. जसे यमाचे दूत त्या पापी स्त्रीला पाशात बांधून घेऊन जाऊ लागले, भगवान विष्णूचे 2 पार्षद त्या ठिकाणी प्रकट झाले. ते दिव्य पार्षद अत्यंत तेजस्वी आणि दिव्य आभाने युक्त होते. त्यांच्या शरीरातून स्वर्णिम प्रकाशाच्या किरणे निघत होत्या, ज्या 4ही बाजूंचा अंधार दूर करत होत्या. त्यांचे रूप इतके मोहक आणि दिव्य होते की त्यांना पाहून कोणाचेही मन श्रद्धेने भरून जात असे. त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य होते, जे अपार करुणा आणि दयेचे प्रतीक होते. त्यांचे वस्त्र रत्नजडित आणि रेशमी होते, जे निळ्या आणि सोनेरी रंगात चमकत होते, जणू स्वतः वैकुंठाचे सौंदर्य त्यांच्या व्यक्तिमत्वात सामावले होते. त्यांच्या कानात सोनेरी कुंडले झुलत होती
ज्यांच्यातून दिव्य संगीताचा ध्वनी येत होता. त्यांच्या कपाळावर टिळा आणि चमकणारी बिंदी होती, जी त्यांच्या दिव्यत्वाचे सूचक होती. ते दोघे विशाल कद आणि बलिष्ठ होते. त्यांच्या हातात दिव्य गदा होती, जी न्याय आणि धर्माच्या शक्तीचे प्रतीक होती. ते त्या स्त्रीला आपल्या दिव्य स्पर्शाने मुक्तीचे आश्वासन देण्यासाठी आले होते, ज्यामुळे तिचे सर्व पाप नष्ट होऊ शकतील आणि तिला स्वर्गाच्या यात्रेचा अधिकारी बनवू शकतील. त्या पार्षदांनी यमराजाच्या दूतांना थांबवले आणि म्हणाले, हे यमदूतांनो, या स्त्रीला तुम्ही सोडून द्या. ही स्त्री नरकात जाण्याच्या योग्य नाही. तुम्ही कोणाच्या आदेशाने असे अधर्म करत आहात? मग यमाचे दूत म्हणाले, हे पार्षदांनो, आम्ही यमराजाच्या आदेशाने या पापी स्त्रीला उचलून घेऊन जात आहोत. परंतु तुम्ही आम्हाला कोणत्या कारणाने थांबवत आहात? ही स्त्री अत्यंत पापी आहे. तिला नरकात घेऊन जाण्याची आज्ञा मिळाली आहे. हे ऐकून भगवान विष्णूचे पार्षद हसले आणि म्हणाले, हे यमदूतांनो, तुम्ही सत्य बोलता, पण या स्त्रीचे एक असे पुण्यही आहे जे तिच्या समस्त पापांना मिटवून टाकले आहे. काय तुम्ही पाहिले नाही की हिने आपल्या जीवनात संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावला आहे? यमदूतांनी चकित होऊन विचारले, हे पार्षदांनो, काय केवळ तुळशीजवळ दिवा लावल्याने हिचे समस्त पाप नष्ट होऊ शकतात? भगवान विष्णूच्या पार्षदांनी गहन दृष्टीने यमदूतांकडे पाहिले आणि समजावले, तुम्ही ही गोष्ट समजत नाही. यमदूतांनो, तुळस भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे आणि जो भक्त श्रद्धा आणि भक्तीने तुळशीजवळ दिवा लावतो तो विष्णूच्या कृपेस पात्र होतो. संध्याकाळी दिवा लावण्याचे पुण्य अनंत पट वाढते आणि हे केवळ त्याच्या पापांचा नाश करत नाही, तर त्याला स्वर्ग प्राप्त करण्यासही मदत करते. या स्त्रीने ख्या मनाने तुळशीची पूजा केली आणि दिवा प्रज्वलित केला आहे. याच कारणामुळे तिची सर्व पापे जळून राख झाली आहेत. आता ती नरकात जाण्यास योग्य नाही. यमदूतांनी हात जोडून म्हटले, हे पार्षदांनो, तुम्ही सत्य सांगत आहात. आम्हाला तिच्या भक्तीबद्दल माहिती नव्हती. जर ही भगवान विष्णूची प्रिय भक्त असेल तर तिला आम्ही नरकात कसे घेऊन जाऊ शकतो? भगवान विष्णूच्या पार्षदांनी मधुर स्वरात म्हटले, म्हणून हे यमदूतांनो, आता तुम्ही परत जा. या स्त्रीने तुळशीची सेवा केली आहे. तिने त्या दिव्याच्या प्रकाशात आपली सर्व पापे भस्म केली आहेत. आता तिला विष्णू लोकात घेऊन जाण्यात येईल, जिथे तिचे स्वागत होईल. ही आता स्वर्गाची अधिकारी बनली आहे. पार्षदांचे ऐकून त्या यमदूतांनी त्या स्त्रीला त्याच ठिकाणी सोडून दिले आणि यमलोकात परत गेले. तेथे जाऊन त्यांनी यमराजांना सर्व वृत्तांत सांगितला. मग भगवान विष्णूचे पार्षद त्या स्त्रीला दिव्य विमानात बसवून स्वर्गलोकात घेऊन गेले. भगवान भोलेनाथ म्हणतात, हे देवी पार्वती, अशा प्रकारे तुळशीजवळ केवळ दिवा लावल्यानेच मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. जी स्त्री नित्य सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती सौभाग्यशाली बनते. तिच्या पूर्वजन्मातील सर्व पापे नष्ट होतात. तिला सुख समृद्धीची प्राप्ती होते. रोज तुळशीजवळ दिवा लावताना या मंत्राचा उच्चार करावा, ओम तुलसी देव्यच विद्महे विष्णू प्रिया एच धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. भोलेनाथ म्हणतात, हजारो अमृताच्या घड्यांनी स्नान घातले तरी भोले कन्हैयाला तितकी तृप्ती होत नाही जितकी ते मनुष्यांनी तुळशीचे एक पान अर्पण केल्याने प्राप्त करतात. 100,000 गोदानाने जे फळ प्राप्त होते तेच फळ तुळशी पत्राच्या दानाने मिळते. जो मृत्यूच्या वेळी आपल्या मुखात तुळशी पत्राचे जल घेतो तो संपूर्ण पापांतून मुक्त होऊन भोलेनाथांच्या धामात जातो. जेव्हा भक्त तुळशीजवळ दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशातील ऊर्जा नकारात्मक शक्तींना नष्ट करते आणि सकारात्मकतेचा संचार करते. हे
आध्यात्मिक वातावरण शुद्ध करते आणि घरात देवतांची कृपा आकर्षित करते. दिव्याचा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करतो आणि ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतो. तुळशीजवळ दिवा लावल्याने मनुष्याच्या आत शुद्धता आणि पवित्रतेची भावना उत्पन्न होते, ज्यामुळे त्याची भक्ती आणि ध्यानाची शक्ती वाढते. अशी मान्यता आहे की जेव्हा व्यक्ती तुळशीजवळ दिवा लावून तिची आरती करतो, तेव्हा भगवान विष्णूचे ध्यान अधिक सहजतेने प्राप्त होते. हे साधकाच्या मनाला स्थिर आणि शांततेकडे घेऊन जाते, ज्यामुळे ध्यानात एकाग्रता वाढते. तुळशीजवळ दिवा लावण्याचा विधी सूर्यास्ताच्या वेळी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यावेळी दिवा लावून तुळशी मातेची आरती केली जाते आणि भगवान विष्णूचे स्मरण केले जाते. हे केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. प्रतिदिन संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. हा मंत्र घरातील नकारात्मकता दूर करतो आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त करतो. तुळशीजवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ असते. तुपाचा दिवा अधिक पवित्र मानला जातो, परंतु जर शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावला जाऊ शकतो. तिळाच्या तेलाचा दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास सहाय्यक असतो. असे म्हटले आहे की जो भक्त प्रतिदिन तुळशीजवळ दिवा लावतो त्याला 7 जन्मांपर्यंत पुण्य मिळते आणि तो कधीही दारिद्र्याचा सामना करत नाही. त्याच्या घरात नेहमी सुख, शांती आणि खुशाली टिकून राहते. धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन केले आहे की तुळशीजवळ दिवा लावल्याने पितृ दोष, गृह दोष आणि काल सर्प दोष यांसारख्या बाधा देखील दूर होऊ शकतात. या उपायाने घरात नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुळशीजवळ दिवा लावल्याने आत्म्याची शुद्धी होते आणि हे जन्मोजन्मीच्या पापांचा नाश करते. यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि व्यक्तीला सद्गती प्राप्त होते. हे देखील म्हटले आहे की जर एखादी व्यक्ती जीवनाच्या अंतिम दिवसांमध्ये तुळशीजवळ दिवा लावून देवाचे स्मरण करते तर त्याला मृत्यूनंतर यमदूतांचे भय राहत नाही आणि त्याला थेट देवाच्या धामात स्थान मिळते. तुळशीजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि नेहमी समृद्धीचा वास राहतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान भोलेनाथांनी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये जय भोलेनाथ, जय मा पार्वती, जय मा तुलसी नक्की लिहा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांचे धन्यवाद.